मित्रांनो, तुम्हाला पुण्यामधले रहस्यमय शिव टेम्पल बघायचं आहे का? तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा, दाखवतो. तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र. तर मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे पुण्याजवळ एकदम भारी ठिकाणी, ते म्हणजे आपलं घोरडेश्वर टेम्पल. हे पुणे तळेगाव दाभाडे येथे आहे. तर मित्रांनो, इथं आपल्याला निसर्ग, इतिहास आणि परत म्हणजे सुंदर असे नजारे पाहायला भेटणार आहे. हा आपला ब्लॉग खूप भारी असणार आहे. याच्यामध्ये सगळे इंटरेस्टिंग गोष्टी आणि तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देणार आहे. तर तुम्ही सगळा ब्लॉग शेवटपर्यंत पहा, मी अशा अपेक्षा करतो. आणि तर चला आता आपल्या ब्लॉगला मी सुरुवात करतो. मंडळी, तर आपण आता निघलोय घोरडेश्वरच्या दिशेने. थोड्याच टायमामध्ये आपण घोरडेश्वरला पोहोचणार आहोत. चालू. तर जय महाराष्ट्र भावांनो, आपण आज आलो आहे तळेगाव दाभाडे येथील घोरडेश्वर शिव टेम्पलमध्ये. हे शिव टेम्पल फक्त पुण्यापासून 25 किलोमीटर दूर आहे. खूप छान आहे. तर चला आता मी तुम्हाला घोरडेश्वरचं शिव मंदिर दाखवतो. तर भावांनो, घोरडेश्वरचा ट्रेक फक्त 20 ते 25 मिनिटाचा आहे. ट्रेक खूप छान आहे. वरती जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या वगैरे दिलेल्या आहे. तसंच ट्रेकला जाताना तुम्ही सोबत पाण्याची बॉटल आणि चॉकलेट वगैरे ठेवू शकता. बघा आपला ट्रेक असं आहे. अशा पायऱ्या वगैरे आपल्याला वरती जाण्यासाठी. मित्रांनो, आपल्यासोबत आपला भाऊ, आपला मित्र, आपला आकाश दादा आणि आपली मैत्रीण ऋतुजा आहे. तर ते थोडं आपल्या मनोगत सांगणार आहे. तर मित्रांनो, आता आपण अर्धा ट्रेक आपला कंप्लीट केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता इथून घोरडेश्वरचं रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशन वगैरे दिसतं. हा रोल आहे आपला. इथून खूप भारी व्ह्यू दिसतो आपला. हे बघा, ते एक्सप्रेस वगैरे उभी आहे. इथून आपला जो ट्रेक आहे हा फक्त 10 मिनिटाचा ट्रेक उरलेला आहे आता. तर भावांनो, फायनली आपण आपला ट्रेक कंप्लीट करून आता आलो वरती. तर तसंच तुम्ही आता बघू शकता की या साईडला आहे ना आपलं शिव मंदिर आहे आणि या साईडला ना संत तुकाराम महाराजाचं मंदिर आहे. ज्या साईडला संत तुकाराम महाराज ध्यानसाठी येत होते. तर चला मी तुम्हाला दाखवतो आता. तर भावांनो, हीच ती जागा आहे जिथं आपले संत तुकाराम महाराज ना ध्यान वगैरे साठी येत होते. तर तुम्हाला तर मी दाखवलोच आहे आता. चला परत एकदा दाखवतो. तर चला आता दाखवतो मी तुम्हाला नेक्स्ट पॉईंट कोणता आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आपल्या फायनल डेस्टिनेशनवरती, म्हणजेच घोरडेश्वर मंदिराजवळ. इथून नजारा खूप भारी दिसतो, तुम्ही तर बघू शकता. चला तर मी तुम्हाला आतून मंदिर दाखवतो. तर हर हर महादेव मित्रांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेनं वाट बघत होतो तीच गोष्ट म्हणजे आपल्या घोरडेश्वर टेम्पल. आपण फायनली तिथं आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता, खूप छान मंदिर आहे आणि पांडवकालीन मंदिर आहे असे आपल्याला सांगतात. तर चला मित्रांनो, मी आता तुम्हाला आतून मंदिर दाखवतो कसं आहे. बघा, खूप छान मंदिर आहे, एकदम लेण्यांमध्ये कोरलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचं आपलं इथलं दर्शन झालेलं. तर भावांनो, आता आपण या साईडचा ट्रेक करणार आहे. हा थोडा हार्ड ट्रेक आहे. तर चला बघू आता आपण. मित्रांनो, या साईडचा जो ट्रेक आहे ना तो थोडा रिस्की ट्रेक आहे. तर तुम्ही जेव्हा पण येसाल ना तर एकदम काळजीपूर्वक या, शूज वगैरे घालून या. कारण बघा, हे ट्रेक सगळा असा आहे. तरचा ट्रेक या साईडला बघा शकता तुम्ही, पूर्ण दरी आणि एक साईडच रस्ता आहे. त्यामुळे काळजीपूर्वक या. वरती पण एक छान असं शिवमंदिर आहे. तर चला मी तुम्हाला कंटिन्यू दाखवतो ते. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर भावांनो, फायनली आपण बघा तुम्ही, हा इथला ट्रेक करून वरती आलेलो आहे. हा थोडा रिस्की ट्रेक आहे, पण आपण सगळ्यांनी हा ट्रेक कंप्लीट करून आता वरती आलेलो आहे. आणि हा इथून दिसणारा व्ह्यू आहे. एमसी स्टेडियम पण दिसतं इथनं. तर फायनली आपण आलो आहे वरच्या मंदिरामध्ये. तर दाखवतो मी तुम्हाला इथून मंदिर कसं आहे. खूप छान मंदिर आहे. इथं आल्यानंतर आपल्याला पहिलं इथं एक नंदी दिसतो. नंतर आपल्याला थोड्या पायऱ्या चढून जायचं आहे वरती.
तर भावांनो, अशा प्रकारे आजचा आपला ब्लॉग समाप्त झालेला आहे. ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. सगळ्या घोडेचा ट्रेक सक्सेसफुली झालेला आहे. खूप भारी वाटलं ट्रेक करून. तर तुम्ही आता बघू शकता की संध्याकाळच्या टायमाला कसा नजारा दिसतो इथनं. बघा भावांनो, खूप भारी दिसतं. आपला ओल्ड मुंबई पुणे हायवे. तर तुमच्या भावाचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट, शेअर, लाईक आणि फॉलो नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा.